नमस्कार. माणसाच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक आयुष्यात ज्या संकल्पनांचा वापर आपण अनेकदा सहज करत असतो, त्या संकल्पनांविषयी श्रीमद भगवद्गीता काय म्हणते याचा विचार आपण गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये करतो आहोत. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपल्या दैनंदिन आयुष्यावर, आपल्या वागण्यावर, आपल्या कृतीवर, विचार करण्यावर ज्याचा अगदी थेट परिणाम असतो, अशी एक संकल्पना म्हणजे विवेक. रणांगणावर युद्धाचा प्रसंग समोर आल्यावर संभ्रमित झालेल्या अर्जुनाला खरं तर कृष्णाने नेमकं काय सांगितलं, तर त्यांनी अर्जुनाचा विवेक जागा करायला सांगितला. कुठल्याही संशयाच्या, संभ्रमाच्या प्रसंगी ही एकच गोष्ट केल्यानं सगळी कोडी आणि सगळे गुंते अगदी सरसर सुटत जात असतात. या विषयाचं अगदी तपशीलवार विवेचन भगवद्गीतेच्या निरनिराळ्या विषयांवरच्या विवेचनामध्ये आलंय. या सर्व संदर्भांचा एकत्रित विचार करून त्याची चटकन लक्षात येईल अशा पद्धतीनं मांडणी करण्याचा प्रयत्न या महिन्याच्या मालिकेमध्ये आपण करणार आहोत. व्यवहारात आपण वापरत असलेल्या अनेक संकल्पना आपण त्याच्या विरुद्ध अर्थी शब्दावरून लक्षात घेत असतो. म्हणजे आता असं पहा ना, की ज्ञान ही कल्पना आपल्याला माहिती असते आणि मग त्या ज्ञानाचा जेव्हा अभाव असतो तेव्हा त्या अभाव असण्याला आपण अज्ञान म्हणतो. आधार ही कल्पना आपल्याला माहिती असते, पण तो जेव्हा हरपतो तेव्हा माणसाची जी अवस्था होते त्याला आपण निराधार असं म्हणतो. चविष्ट असणं हे एखाद्या पदार्थाच्या दृष्टीनं अत्यंत मूलभूत अशी गोष्ट, पण ही चव जेव्हा हरवते, ही चव जेव्हा नसते, तेव्हा आपण त्याला बेचव असं म्हणतो. अगदी तसंच या संकल्पनेबाबत आहे. विवेक ही मूळ कल्पना आणि तिचा थेट विरोधी शब्द म्हणजे विवेकाचा अभाव, अविवेक. विवेकाचं असणं आणि विवेकाचा अभाव या दोनही गोष्टींना व्यावहारिक, प्रापंचिक आणि पारमार्थिक आयुष्यात फार महत्व आहे आणि म्हणूनच या दोन्ही कल्पना सतत एकत्र येतात आणि आपणही त्या एकमेकींसोबतच जाणून घेऊया. निरक्षीर विवेक असा शब्द आपण नेहमी वापरतो, म्हणजे पाणी आणि दूध एकत्र झालं असतात ते वेगवेगळं करायची क्षमता म्हणजे निरक्षीर विवेक. विवेक या शब्दाचा मूळ अर्थच असा आहे की भेद ओळखून निराळं काढण्याची क्षमता, खरं ज्ञान, वस्तूंच्या मूळ स्वरूपाचा विचार करून त्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करायची क्षमता. मुळामध्ये ही क्षमता आपल्यामध्ये असतेच की काय, तर हो, आणि ती प्रत्येकात असणारी क्षमता पुन्हा नव्यानं जाणीवपूर्वक जागी करायची असते. हे भगवद्गीता सांगते असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला फार बरं वाटलं. म्हणजे आपल्याला बाहेरून काही निराळं आवर्जून आणायचं नाहीये किंवा नव्याने काही शिकायचं नाहीये, आहे आपल्या जवळच, फक्त ते जरा आपल्या आतल्या आत असणारं आपण शोधून काढायचंय. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयात ही कल्पना खूप वेळेला येते. समर्थांचं काहीही वाङ्मय ज्यांनी वाचलं असेल त्या माणसाच्या हे नक्कीच लक्षात आलं असेल की विवेकाचं महत्व प्रत्येकाच्या दैनंदिन व्यावहारिक आयुष्यात खूप जास्त आहे. समर्थ म्हणतायत, नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे अंतरशृंगारिजे. विवेक म्हणजे बरं वाईट, योग्य अयोग्य ठरवण्याची आणि ते जाणून योग्य अशी कृती करण्याची क्षमता. या विवेकाचा अभाव म्हणजे योग्य निर्णय योग्य वेळी न घेता येणं म्हणजेच अविवेक. या अविवेकाचा प्रभाव आपल्या दैनंदिन आयुष्यावर फार मोठ्या प्रमाणावर असलेला दिसतो. भगवद्गीता या अविवेकासाठी सुद्धा एक वेगळा शब्द वापरते आणि तो म्हणजे संमोह. हा संमोह निर्माण कसा होतो
अविवेक निर्माण कसा होतो आणि तो नेमकं काय काय घडवून आणू शकतो याविषयीचं विवेचन भगवद्गीतेत आलंय. समोह निर्माण कसा होतो हे सांगत असताना दुसऱ्या अध्यायाच्या 62 आणि 63व्या श्लोकामध्ये त्याच्या निर्मितीची एक चक्राकार प्रक्रियाच सांगितली आहे. ही प्रक्रिया नेमकी कशी आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये जाणून घेऊया. आजचा भाग इथेच थांबवूया. विवेक या विषयावरचं विवेचन या महिन्यामध्ये आपण 3 भागांमध्ये ऐकणार आहोत. आजचा भाग इथे थांबवूया. श्री कृष्णार्पणमस्तु.